नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या व्हिडिओ सिरीजमध्ये। मित्रो, आपली MH बोर्डची जी एक्झाम आहे, बोर्डाची जी एक्झाम आहे महाराष्ट्र बोर्डाची, ती खूप जवळ आलेली आहे। अगदी 10 दिवसावर आपले पेपर्स आलेले आहेत आणि आपला केमिस्ट्रीचा पेपर जो आहे तो 20 तारखेला होणार आहे। सो मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही केमिस्ट्रीची, कारण या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण 20 डेज मध्ये 20 चॅप्टर्सची कंप्लीट रिव्हिजन घेणार आहोत, कारण ही होणार आहे आपली वन शॉट सिरीज। आणि या वन शॉट सिरीजमध्ये आपण डेली नवनवीन व्हिडिओजमध्ये आपल्या पूर्ण 12वीच्या केमिस्ट्रीला रिवाइज करणार आहोत मित्रांनो। तर बघू, आपण वन बाय वन एक एक सेक्शन वाईज जाणार आहोत। आपला जो पहिला सेक्शन असणार आहे रिव्हिजनचा तो म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री मित्रांनो। सो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला एकूण 4 चॅप्टर्स खास करून 12th साठी बोर्डच्या सिलेबसमध्ये आहेत, HSC बोर्डच्या सिलेबसमध्ये। मग हे चॅप्टर्स कुठले आहेत तर चॅप्टर नंबर 10 आहे मित्रांनो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। चॅप्टर 11 आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स। फिनॉल्स अँड इथर्स। चॅप्टर 12 आहे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स। चॅप्टर 13 आहे मित्रांनो अमाइन्स। सो पुढचे जे टॉपिक आहे ते बायोकेमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्रीचे आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो आपण फर्स्ट वन शॉट सिरीज बनवतोय, ती म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची। सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री अतिशय इम्पॉर्टंट पार्ट असलेला आपल्या केमिस्ट्रीचा। 11वीला 2 टॉपिक आहेत, जीओसी आणि हायड्रोकार्बन्स, आणि 12वीला आपल्याला एकूण 4 चॅप्टर्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत। सो उशीर न करता आपण जाऊया आपल्या ऑर्गॅनिकच्या पहिल्या टॉपिककडे मित्रांनो। एक रॅपिड रिव्हिजन या वन शॉट सिरीजमध्ये तुमचे प्रत्येक टॉपिकचे होणार, आणि विशेष करून हे व्हिडिओज तुम्हाला बोर्ड त्याचबरोबर CETच्या एक्झामला सुद्धा अत्यंत उपयोगी ठरणार आहेत, कारण मी या थिअरीसोबत PYQ सुद्धा घेणार आहे। बोर्डाला कुठले क्वेश्चन्स येत आहेत, CETला कोणते MCQs कोणत्या पार्टवरती जास्त विचारलेत, हे प्रत्येक टॉपिकचा आपण इन डिटेल जे पण ॲनालिसिस आहे ते या वन शॉट सिरीजमध्ये मित्रांनो करणार आहोत। सो लेट्स कम टू आवर फर्स्ट टॉपिक ऑफ दिस वन शॉट सिरीज, दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। पहिला टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे कुठला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। सो काय होतं या टॉपिकमध्ये पहा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर 10। लेट्स हॅव अ लुक ॲट इट्स इंट्रोडक्टरी पार्ट। तुम्हाला सुरुवातीला काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स आहेत, ज्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीनचे काही कंपाऊंड्स आहेत, कारण हॅलोजन म्हणजेच पूर्ण ग्रुप 17 आहे। फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे एलिमेंट्स तिथे येतात, त्याच्यामुळे त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, पण इंट्रो पार्टवरती क्वेश्चन्स येणार नाही आहेत मित्रांनो। कमिंग डायरेक्टली टू आवर बल्क कंटेंट ऑफ दिस टॉपिक, फर्स्ट पॉईंट आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं जे क्लासिफिकेशन आहे ते 2 टाईपमध्ये दिलेलं आहे। याचा जो पहिला प्रकार आहे तो आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन, आणि याचा जो दुसरा प्रकार आहे तो तुम्ही बघू शकताय ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स। सो याला आपण शॉर्टमध्ये डिफाईन करूया। जो फर्स्ट टाईप आहे मित्रांनो, क्लासिफिकेशन 10.1 आहे आपला, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। सो 2 टाईपमध्ये 2 मोडमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन पाहतो मित्रांनो। पहिला प्रकार आहे आपला त्याचा, फर्स्ट टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन। हायड्रोकार्बन। सो कुठल्या हायड्रोकार्बनला हे हॅलोजन अटॅच आहेत त्याच्यानुसार आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे टाइप्स पाहतो मित्रांनो। त्याच्यातला पहिला प्रकार तुम्हाला असा दिसून येईल की अल्केन्सचे हायड्रोजन जर रिप्लेस करून तिथं हॅलोजन ॲटम जोडलेले असतील तर तशा हॅलोजन डेरिव्हेटिव्हजला आपण हॅलो अल्केन्स म्हणतो।
जसं की हे पहा, मिथेनचा एक हायड्रोजन कमी करून आपण एक हॅलोजन जोडलाय. दुसरा आहे हॅलो अल्किन्स. अल्किन्स म्हटलं की मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, डबल बॉन्ड. सो कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच अल्किनचा तो पार्ट असेल. त्यामुळं दुसरा जो प्रकार आहे तो हॅलो अल्किन्स आहे. त्यानंतर हॅलो अल्काइन्स पण आहे मित्रांनो, हॅलो अल्काइन्स. याच्यामध्ये तुम्हाला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दिसेल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचा. त्यामुळे त्याला आपण काय म्हणूयात, हॅलो ॲरिन्स. यामध्ये बेन्झीन रिंगचे जे हायड्रोजन आहेत एक किंवा एकापेक्षा जास्त, ते काढून त्या ठिकाणी एक्स म्हणजेच हॅलोजन जोडला जातो मित्रांनो. व्हॉट डज इट मीन एक्स हिअर? तर इथला एक्स म्हणजेच फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन यापैकी असू शकतो. सो इन शॉर्ट आपण अगदी बघतोय पहिला पॉइंट आपला क्लिअर झालेला आहे. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आर क्लासिफाईड इनटू हाऊ मेनी टाइप्स? पटकन सांगा. पहिला हॅलो अल्केन्स, दुसरा हॅलो अल्किन्स, तिसरा हॅलो अल्काइन्स, चौथा आणि शेवटचा आहे हॅलो ॲरिन्स. संपलं. आता याच्यावर पण क्वेश्चन येणार नाही मित्रांनो, परंतु आपल्याला हे बेसिक आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिकचं फंडामेंटल आहे, त्यामुळे हे माहिती असलं पाहिजे. त्यामुळे आपण एक रिव्हिजन केले. लेट्स प्रोसीड टू द सेकंड टाइप. दुसरा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे क्लासिफिकेशनचा, तो म्हणजे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. सो किती हॅलोजन ॲटम्स जोडले गेलेले आहेत त्या हायड्रोकार्बन पार्टला, म्हणजेच 1, 2, 3 त्याच्यानुसार हे टाइप्स ठरतात. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, सपोज आपण एक हायड्रोजन काढून एक हॅलोजन जर जोडला मित्रांनो तर ते होतील मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. काय म्हणायचं त्याला? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो याच्यावर लक्ष ठेवा, मोनो सिंगल, एक हॅलोजन असलेला, म्हणजेच हाच पार्ट आपण रिपीट घेऊ शकतो. एकच हॅलोजन, एकच हॅलोजन. सर फक्त अल्किल ग्रुपच असतात का? नाही. जसे अल्किल हॅलाइड असतात तसं हॅलो ॲरिन पण असतो मित्रांनो. एक हायड्रोजन बेन्झीनचा काढा, एक हॅलोजन टाका. सो हे दोन्ही प्रकार मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये येतात. कमिंग टू द सेकंड, दॅट इज डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. दुसरा प्रकार कुठला आहे मित्रांनो? डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. इथं काय होणार, जो पण हायड्रोकार्बन पार्ट आहे, ॲलिफॅटिक असू दे किंवा ॲरोमॅटिक असू दे, 2 हायड्रोजन काढलेत आपण इथं आणि 2 हॅलोजन टाकलेले आहेत. सिमिलर इज द वे फॉर डायहॅलो ॲरिन ऑल्सो. इथला पण हायड्रोजन कमी करा, एक्स टाका. सो 2 हॅलोजन टाकल्यामुळे तो काय आहे? डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तिसरा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कसा ट्राय? ट्राय मीन्स 3. सो जो पण आपला हायड्रोकार्बन पार्ट असेल त्या ठिकाणी 3 हायड्रोजन काढायचे आणि 3 ठिकाणी हॅलोजन जोडायचे. संपला विषय. आणि हॅलो ॲरिन्सच्या बाबतीत पण तेच, 3 हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय द 3 हॅलोजन ॲटम्स. सो हे पण एक फंडामेंटल आहे. दुसरं क्लासिफिकेशन पहिलं मित्रांनो आपण ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन्स, हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स, हॅलो ॲरिन्स. दुसरं पाहतोय आपण मोनो हॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन. आता आपल्या सिलेबसला सगळ्यात जास्त फोकस केला गेला मित्रांनो याच्यावरती. सो आपण अगोदर काय करणार आहे की मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा डिटेल्स बघणार आहे, कारण आपला पूर्ण टॉपिक जो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा तो डिपेंडेबल आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हजवर. सो कमिंग टू आवर मेन पॉइंट, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. एकच हॅलोजन असलेले जे डेरिव्हेटिव्ह्ज आहेत, कंपाऊंड्स आहेत, त्यांचा डिटेल्ड स्टडी आपल्याला या टॉपिक मध्ये दिला गेलेला आहे. आता मित्रांनो याचं सुद्धा क्लासिफिकेशन आहे. याचे जे टाइप्स आहेत ते पण तुम्हाला 2 मिनिटात सांगतो मी, किती प्रकारामध्ये हे डिवाइड होतील ते. डिंग 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 डिंग. पहा किती प्रकारामध्ये येत आहेत ते पाहूया आपण. आता पहिला प्रकार असतो अल्किल हॅलाइड्सचा. कोणता आहे मित्रांनो? अल्किल हॅलाइड्स.
दुसरा आहे ॲलिलिक हॅलाइड्स, ॲलिलिक हॅलाइड्स. तिसरा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे बेन्झिलिक हॅलाइड्स, बेन्झिलिक हॅलाइड्स. चौथा प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे विनिलिक हॅलाइड्स, विनिलिक हॅलाइड्स. पाचवा प्रकार आहे मित्रांनो हॅलो अल्काइन्स, हॅलो अल्काइन्स. आणि सहावा प्रकार आहे मित्रांनो हॅलो ॲरिन्स किंवा ॲरिल हॅलाइड्स, ॲरिल हॅलाइड्स. सो एकूण 6 प्रकार आपण पाहणार आहोत. पहिला आहे परत एकदा परत एकदा परत एकदा. पहिला प्रकार आहे अल्किल हॅलाइड्स. कोणता आहे पहिला? अल्किल हॅलाइड्स. दुसरा कुठला आहे? ॲलिलिक हॅलाइड्स. तिसरा कुठला आहे? बेन्झिलिक हॅलाइड. चौथा कोणता आहे? विनिलिक हॅलाइड. पाचवा कोणता आहे? हॅलो अल्काइन्स. आणि शेवटचा तो म्हणजेच हॅलो ॲरिन्स किंवा ॲरिल हॅलाइड्स. आता बघूया आपण वन बाय वन. इन शॉर्ट आपल्याला स्पीड पाहिजे मित्रांनो, कारण खूप मोठा टॉपिक आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ पण कमी आहे. सो वी हॅव टू गो फास्ट. आता याच्यावर मात्र क्वेश्चन्स येतात, म्हणून इथून पुढचा जो पार्ट आहे मित्रांनो तो कसा आहे? इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण काय तर MCQs याच्यावरती विचारतायत. सेक्शन ए जो आहे आपला बोर्डाचा त्याच्यामध्ये MCQs आणि VSA म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये आन्सर इन 1 वर्ड किंवा 1 सेंटेन्स द्यायचे, तिथं हे क्वेश्चन्स येत आहेत. याच्यावर हमखास क्वेश्चन्स येत आहेत, म्हणून हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. हायलाइट करून ठेवा, माइंडमध्ये आपल्या फिट करून ठेवा. याच्यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. पहा पडतंयच बघा. तुमच्याही पेपरला या पॉईंटमधून क्वेश्चन येणार आहे, तेव्हा सावध व्हा आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, कारण या क्लासिफिकेशनवर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. मागील बोर्ड एक्झाममध्ये आता सुद्धा 20 तारखेला याच्यावर क्वेश्चन येणारच आहे. सो कमिंग टू द पॉइंट, अल्किल हॅलाइड्स मित्रांनो, सिम्पली अल्किल ग्रुपला जर हॅलोजन जोडला गेला तर तो अल्किल हॅलाइड होतो. आता याच्यामध्ये पण 3 डिग्री येतं, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, तिन्ही प्रकार. जसे अल्किल ग्रुप असतील त्याला हॅलोजन अटॅच असेल त्याच्यानुसार त्याचे 3 प्रकार येतात. ॲलिलिक हॅलाइड्स दुसरा प्रकार आहे. आता ॲलिलिक म्हणजे अगोदर समजून घ्या, आपलं जे पण काही स्ट्रक्चर असतं मित्रांनो त्याच्यामध्ये डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा कार्बन त्याला हॅलोजन अटॅच असतो. परत एकदा ऐका, डबल बॉन्डेड कार्बनच्या, डबल बॉन्डेड हे थोडंसं माझ्याकडून मिस्टेक झालेलं आहे, डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा सिंगल बॉन्डेड कार्बन त्याला हॅलोजन अटॅच असतो मित्रांनो. त्याला म्हणायचं ॲलिलिक कार्बन. त्या कार्बनला काय म्हणायचंय? ॲलिलिक कार्बन. काय म्हणायचंय? ॲलिलिक कार्बन. मग या कार्बनचा हायब्रिडायझेशन हा विषय येतो. सिंगल बॉन्डेड कार्बन आहे म्हणून sp3. इथं तर अल्किल ग्रुपमध्ये सर्व कार्बन sp3च असतात. सो हा पण sp3CX प्रकार आहे बॉन्डचा, हा पण sp3 मध्येच येतोय कार्बन. तिसरा जो आहे बेन्झिलिक. मित्रांनो आता बेन्झिलिक कार्बन कसा येतो ते पहा अगोदर. बेन्झिलिक कार्बन आपल्याला बेन्झिलिक नावातच काय दिसतंय? बेन्झीन रिंग. पण बेन्झीन रिंगच्या कार्बनला डायरेक्ट हॅलोजन अटॅच नसतो. बेन्झीनच्या कार्बनच्या पुढे एक कार्बन असतो जो की सिंगल बॉन्डेड कार्बन असतो. सो सिंगल बॉन्डेड कार्बनला परत एकदा हॅलोजन, म्हणजे मित्रांनो याचं सुद्धा हायब्रिडायझेशन sp3 आहे. लक्षात ठेवा, हायब्रिडायझेशनवर पण क्वेश्चन येतो, म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊया आपण. विनिलिक. आता इथं मात्र काय घोळ आहे ते सांगतो. डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा कार्बन नसतो मित्रांनो. इथं काय होतं तर डबल बॉन्डेड कार्बनला डायरेक्टलीच हॅलोजन अटॅच असतो, डायरेक्ट अटॅच असतो. इथं तुम्ही जर पाहिलं तर या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय मित्रांनो, तर याचं हायब्रिडायझेशन आहे sp2. म्हणून विनिलिक हॅलाइड मध्ये लक्षात ठेवायचं, डबल बॉन्ड अल्कीनचा हा हॅलाइड आहे, sp2 कार्बनला डायरेक्टली हॅलोजन अटॅच असतो. आणि जो पुढचा प्रकार आहे हॅलो अल्काइन्स, इथं तर तुम्हाला माहिती आहेच की इथं काय असणार मित्रांनो,
ट्रिपल बॉन्ड असणार, ट्रिपल बॉन्डला डायरेक्टली ट्रिपल बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली हॅलोजन अटॅच असेल म्हणून तर अल्काईन म्हणायचंय. अल्काईन आपण 11वी पासून शिकलेलो आहे तो प्रकार. त्यानंतर हॅलो ॲरिन्स किंवा ॲरिल हॅलाइड्स, इथं तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली बेन्झीन रिंगच्या कार्बनला sp2 हायब्रिडाइज कार्बनला हॅलोजन अटॅच असतो. म्हणजे याचं हायब्रिडायशन काय येतंय, याचं हायब्रिडायशन काय येतंय मित्रांनो, sp2. याचं sp2, याचं काय येतंय sp येतंय sp. सो हायब्रिडायशन बेस्ड पण क्वेश्चन आहे तुमच्या बोर्डवरती. सगळा फॉर्मॅट रेडी आहे मित्रांनो. याच्या एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन येतं की खालीलपैकी कोणता ॲलिलिक हॅलाइड आहे, खालीलपैकी कोणता विनिलिक हॅलाइड आहे, खालीलपैकी कोणता बेन्झोलिक हॅलाइड आहे. असे क्वेश्चन्स, साधे साधे क्वेश्चन्स MCQs किंवा VSA मध्ये विचारले जात आहेत. सो पहिला sp3 हायब्रिडाइज CX बॉन्ड, दुसरा sp3, तिसरा sp3, चौथा sp2 sp आणि ॲरिल हॅलाइड sp2. सो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे प्रकार 6 प्रकार आहेत एकूण. आत्ताच आपण पाहिलेले आहेत. आता आपण जातोय हळूहळू नॉमेनक्लेचरकडे. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं नॉमेनक्लेचर कसं केलं जाणार आहे ते बघणार आहे आपण. सो कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक 10.2 क्लासिफिकेशन. नंतर मित्रांनो आपण जातोय या टॉपिकच्या दुसऱ्या पॉईंटकडे. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट तो म्हणजे नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये 2 सिस्टीम येतात मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे. पहिली सिस्टीम काय आहे, कॉमन नेम्स. सो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ॲलिफॅटिक असेल तर त्याला अल्किल हॅलाइड आपण कॉमन नेम्स मध्ये म्हणतो. सर कसं, अल्किल ग्रुपचं नाव फॉर एक्झाम्पल CH3Br. सांगा बरं याचं नाव काय येईल. सो मेथिल ग्रुप आहे म्हणून मेथिल, आणि हॅलोजन कोणता आहे, ब्रोमीन, त्याला IDE सफिक्स लावा, मेथिल ब्रोमाइड. समजा जर ॲरिल हॅलाइड आला तर ते पण सोपं आहे. हे पहा, आता याचं नाव काय द्यायचं, हा कोण आहे, फेनिल ग्रुप आहे, त्याला ब्रोमीन आहे म्हणून हा काय झाला मग, फेनिल ब्रोमाइड. सो ॲरिल हॅलाइड असू देत किंवा अल्किल हॅलाइड असू देत, हा आहे आपला ॲरिल हॅलाइड आणि हा आहे आपला अल्किल हॅलाइड. दोन्ही याच्यामध्ये अगोदर जे आहे ते इथं अल्किल येणार, इथं ॲरिल ग्रुप, ॲरिलला फेनिल म्हणतो आपण, आणि जे कोणते अल्किल ग्रुप असतील मेथिल येतील, प्रोपिल. सिंपल आहे, खूप कॉमन सिस्टीमचं नॉमेनक्लेचर खूप सिंपल, आपण टेबल बघणारच आहे. त्यानंतर खास ज्याच्यावरती क्वेश्चन्स येतात तो म्हणजे नॉमेनक्लेचरचा दुसरा पार्ट मित्रांनो, तो म्हणजे आहे IUPAC. किती लोकांना माहिती आहे IUPAC म्हणजे? IUPAC म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. याच्यानुसार अल्किल हॅलाइडचं जे कॉमन नेम आहे मित्रांनो, अल्किल हॅलाइड्स, त्याला आता आपण IUPAC नेम देऊयात. अल्किल हॅलाइडला काय म्हणतात, अल्किल हॅलाइडला काय म्हणतात, तर अल्किल हॅलाइडला मित्रांनो हॅलो अल्केन असं म्हणतात. काय म्हणायचंय, काय म्हणायचंय, हॅलो अल्केन असं म्हणायचंय. सो कॉमन मध्ये हॅलोजनला नंतर प्रेफरन्स आहे, IUPAC मध्ये हॅलोजनला अगोदर प्रेफरन्स आहे मित्रांनो. हॅलो अगोदर, हॅलोजनचं नाव अगोदर लिहायचं, आणि हॅलाइड नाही आहे, हॅलो, क्लोरो, ब्रोमो, आयडो, फ्लोरो या पद्धतीने जायचं आहे. सो सर एक्झाम्पल, ओके लेट्स सी. मेथिल ब्रोमाइड हे त्याचं कॉमन नेम होतं. आता हॅलोजनने नावाची सुरुवात करा बरं. हॅलोजनने नावाची सुरुवात केली तर हे काय होईल, ब्रोमो, आणि ह्याचा पॅरेंट शोधावा लागतं, अल्केन शोधायचा. याचा मेथिलचा पॅरेंट असतो मित्रांनो, हायड्रोजन वापस दिला तर मिथेन, म्हणून ब्रोमो मिथेन. काय नाव येते, ब्रोमो मिथेन. सर खूपच छोटं एक्झाम्पल व्हायला आहे, थोडंसं कार्बनची चेन वाढवा ना. कार्बनची चेन तुम्ही बघा इथे. आता सर ब्रोमीन सारखं काय लावलंय, क्लोरीन घ्या. आता तुम्ही नाव सांगायचं याचं. व्हॉट इज द पॉसिबल नेम ऑफ दिस कंपाऊंड, प्लीज कमेंट इन द बॉक्स. दुसऱ्या एक्झाम्पलचं, हे पहिलं होतं, दुसऱ्या एक्झाम्पलचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो, राईट इट डाऊन ॲट दिस मोमेंट ओनली. ओके, हॅलो अल्केन नंतर सपोज आपण ॲरिल हॅलाइडला पाहतोय. ॲरिल हॅलाइडचं नाव द्यायचं आहे, IUPAC नेम ॲरिल हॅलाइडचं द्यायचं आहे, ॲरिल हॅलाइड. सो ॲरिल हॅलाइडला IUPAC मध्ये नाव आहे मित्रांनो, इथं पण हॅलोजन अगोदर नंबर मारतो, हॅलो ॲरिन. इथं पण हॅलो अगोदर, ॲरिन नंतर.
सर कसं द्यायचं, परत एकदा एक्झाम्पलकडे जाऊयात. हा आहे आपला एरिन पार्ट, याला आपण अटॅच करतोय क्लोरीन. सो क्लोरीनचं हॅलोनेम सांगा मित्रांनो. क्लोरीनचं हॅलोनेम आहे क्लोरो आणि एरिनला आपण काय म्हणतो, तर एरिनला आपण बेन्झीन म्हणतो. सो व्हॉट इज दिस वन, क्लोरोबेन्झीन. काय नाव आहे याचं, क्लोरोबेन्झीन हे त्याचं नाव आहे. मग दुसरं एक्झाम्पल खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही सांगणार आहात की याचं नाव काय आहे, तुम्ही सांगणार आहात याचं नाव काय आहे. सो हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं याचं नाव काय. सो एवढं सोपं आहे नॉमेनक्लेचर. आता फक्त काय होतं, सिंपलमधून आपल्याला थोडं कॉम्प्लेक्सकडे जावं लागेल. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हजकडे जाऊया आपण. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं नॉमेनक्लेचर हे खूप महत्त्वाचं आहे. थोडासा शॉर्ट बट स्वीट पॉईंट त्यांनी दिलेला आहे, पण आपल्याला रिवाइज करणं खूप गरजेचं आहे. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज, व्हॉट इज द IUPAC and common names for डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज. सो पहिला जो कंपाऊंड आहे मित्रांनो अल्किल हॅलाइड, तसा हा असतो अल्कायलिन डायहॅलाइड. जर तो विसिनल असेल तर आहे बरं. आता विसिनल म्हणजे काय, तर शेजारच्या कार्बनवरती हॅलोजन असतात. असं असेल तर आहे मित्रांनो, असं असेल तर आहे मित्रांनो, असं असेल तर आहे मित्रांनो, याला म्हणायचं अल्कायलिन डायहॅलाइड. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये आपल्याला बघायचं आहे की दोन प्रकार आहे, जे की हॅलो अल्केन्स आहेत. त्यांचं पण आपल्याला काय करता येतं मित्रांनो, कॉमन आणि IUPAC सिस्टीमने नॉमेनक्लेचर करता येईल. आपल्या टेक्स्टबुकमध्ये ते दिलेलं नाही आहे व्यवस्थित, परंतु आपण इथं ते प्रॉपरली एक्सप्लेन करूयात की हॅलो अल्केन्समध्ये जर समजा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज बद्दल काही नॉमेनक्लेचरचा विषय आला तर आपल्याला ते लक्षात ठेवता यावं. जेमिनल डायहॅलाइड्स पहिला जो प्रकार आहे तो त्याचा जेमिनल डायहॅलाइड आहे आणि दुसरा जो आहे तो विसिनल डायहॅलाइड आहे. जेमिनल डायहॅलाइडमध्ये होतं काय की दोन्ही पण हॅलोजन जे आहेत मित्रांनो ते एकाच कार्बनला अटॅच असतात. सो दिस इज कॉल्ड ॲज जेमिनल डायहॅलाइड्स. व्हाईल विसिनल डायहॅलाइड्समध्ये मात्र काय होतं की ॲडजसेंट कार्बन जे असतात अशा ठिकाणी काय केलेलं असतं की हॅलोजन अटॅच केलेले असतात. आता तुम्ही इथं बघू शकता स्ट्रक्चरमध्ये की एकाच कार्बनला दोन्ही एक्स म्हणजे हॅलोजन ॲटम अटॅच आहेत. सो हा झाला जेमिनल. कॉमन नेम आहे याचं अल्कायलिडेन डायहॅलाइड. आणि विसिनल डायहॅलाइड जिथं तुम्हाला शेजारच्या कार्बनवरती हॅलोजन अटॅच असताना दिसतील, शेजारच्या ज्याला आपण ॲडजसेंट म्हणतो, तर त्याचं कॉमन नेम आहे अल्कायलिन डायहॅलाइड. आता सिम्पली याचे IUPAC नेम्स पण आपल्याला माहिती असले पाहिजेत. एकाच कार्बनला जर पोझिशन असेल याची तर जी काय असेल ती सेम असेल 1 1 2 2 लाईकवाईज. पण इथं जी असते ती ॲडजसेंट आहे 1 1 2 किंवा 2 3 किंवा 3 4 जे काय असेल ते या पद्धतीने नॉमेनक्लेचर असतं. आता आपण नॉमेनक्लेचरच्या सेकंड पार्टकडे जाऊया याच्यामध्ये की जसं हॅलो अल्केन्सचे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत तसं हॅलो ॲरिन्स याचे सुद्धा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत. हॅलो ॲरिन्स मित्रांनो, हॅलो ॲरिन्समध्ये पण जे डायहॅलो ॲरिन्स आहेत ते आपण 3 प्रकारामध्ये डिवाइड करतोय. आपले हॅलो ॲरिन्समध्ये डायहॅलो ॲरिन्स, खास करून डायहॅलो ॲरिन्स, तर बेन्झीन रिंगला 2 हॅलोजन अटॅच असतील आपण इथं बघू शकतो. सपोज हा पहिला प्रकार आहे. ॲडजसेंट कार्बनला शेजारच्या बेन्झीनच्या कार्बनला जर हॅलोजन अटॅच असतील तर याला कॉमन सिस्टीममध्ये मित्रांनो प्रेफिक्स घ्यावा लागतो ऑर्थो. आणि IUPAC मध्ये हे आहे कॉमन नेमसाठी आणि IUPAC साठी तुम्हाला पोझिशन सांगावी लागते. मग पोझिशन काय येईल तर 1 2 पोझिशन येईल. सो डायहॅलो ॲरिन्सच्या बाबतीत कॉमन नेममध्ये ऑर्थो हा प्रेफिक्स वापरतात आणि IUPAC मध्ये मात्र काय करतात 1 2 पोझिशन वापरतात. आता हीच केस समजा हे 2 हॅलोजन अशा पद्धतीने अटॅच असतील, तुम्ही इथं बघू शकता पहिल्या ठिकाणी एक्स आहे, दुसऱ्याला नाही आहे, तिसऱ्याला आहे. सो नंबरिंग जर केलं तर तुम्ही पाहू शकता 1 3 पोझिशनला इथं 2 हॅलोजन अटॅच आहेत. म्हणून याला काय करायचं आहे कॉमन नेममध्ये मेटा हा प्रेफिक्स द्यायचा आहे मित्रांनो. कॉमन नेममध्ये मेटा म्हणतात. मेटा प्रेफिक्स देऊन जे पण काही डायहॅलोजन असेल ते आपल्याला सांगायचं असतं. IUPAC मध्ये हीच नंबरिंग तुम्हाला सांगावी लागेल 1 3 असते.
आणि डायलोअॅरिनचा तिसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये अपोजिट साईडला एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर, समजा इथे एक एक्स आहे तर दुसरा हॅलोजन इथे येईल मित्रांनो. तुम्ही बघू शकताय की वरचा आणि खालचा याचं नंबरिंग जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही 1-4 पोझिशन आहे. सो कॉमन सिस्टीममध्ये याला पॅरा हा प्रेफिक्स घ्यावा लागतो आणि IUPAC मध्ये मात्र याला आपण काय करतो, नंबरिंग करतो 1-4. सो अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं जे की खूप सोपं आहे पार्टमध्ये आपल्याला आपल्या टेक्स्टमध्ये पाहायला मिळेल. लेट्स कम टू आवर टेक्स्टबुक एक्झाम्पल्स. आपण बघतोय नॉमेनक्लेचरच्या या टेबलमध्ये खूप सोपे सोपे काही काही एक्झाम्पल आहेत, जसं की CH2Cl2 कॉमनमध्ये मेथिलीन क्लोराईड असेल. आता IUPAC मध्ये तो 2 क्लोरीन असल्यामुळे डायक्लोरोमिथेन झाला. सो तुम्ही चेक करू शकता इथं इथिल ब्रोमाइड ब्रोमो इथेन आहे. सो हॅलो अल्केन IUPAC मध्ये हॅलो पार्ट अगोदर घ्या. या पद्धतीने तुम्हाला खूप सारे कंपाऊंड दिलेले आहेत. आयसोप्रोपिल आहे, आयसोब्युटिल आहे, टर्शियरी ब्युटिल आहे, निओपेंटिल आहे आणि त्याचे तुम्ही स्ट्रक्चर्स प्रॉपर काढा आणि त्याची नावं तुम्हाला IUPAC मध्ये देता येतील. याच्यापैकी एखाद दुसरा क्वेश्चन तुम्हाला नॉमेनक्लेचरला आपल्या येणाऱ्या बोर्ड एक्झामला विचारला जाऊ शकतो. इव्हन दो CET मध्ये सुद्धा याच्यावरती शक्यता आहे नॉमेनक्लेचर बेस्ड क्वेश्चनची. आता इथं खालच्या पार्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे पहा डबल बॉन्डेड आहे. डायरेक्टली हॅलोजन हा डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा विनिल क्लोराईड आहे. त्याच्यानंतर डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा कार्बन हा, जर डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा कार्बन असेल तर तो sp3 हायब्रिडाइज असतो म्हणजे हा ॲलिलिक आहे म्हणून याला ॲलिल ब्रोमाइड म्हटलेलं आहे. IUPAC नेम ॲज पर द रूल द्यायचे तुम्हाला. त्याच्यानंतर ट्रिपल बॉन्डेड आहे म्हणजे हा हॅलो अल्काइन आहे. अल्काइनमध्ये 2 कार्बनचं असल्यामुळं क्लोरो ॲसिटिलीन म्हटलेलं आहे. हा जर बघितला तुम्ही तर बेन्झिन रिंगला पुढे CH2 आहे म्हणजे बेन्झिलिक ग्रुप आहे. बेन्झिलिक ग्रुपला आयोडीन अटॅच असल्यामुळे तो बेन्झिल आयोडाइड आहे. इथं सिम्पली आयोडीन हा डायरेक्टली sp2 हायब्रिडाइज कार्बनला म्हणजे बेन्झिन रिंगला अटॅच असल्यामुळे तो काय आहे, हॅलो ॲरिन आहे. आणि हे आत्ता जे सांगितलं आपण 5 मिनिटापूर्वी डायहॅलोॲरिनचा प्रकार मेटा डायक्लोरोबेन्झिन आहे. IUPAC मध्ये ते 1,3 डायक्लोरोबेन्झिन होईल. सो अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डसाठी तर मी अवश्य तुम्हाला सांगेल की जे टेक्स्टबुकमध्ये दिले ते अतिशय काळजीपूर्वक करा. त्याच्या बाहेरचा क्वेश्चन मित्रांनो येत नाही. पूर्ण टेक्स्टबुक काळजीपूर्वक करायचं आहे. इथं तुम्हाला बघता येईल की याच्यावरती डिपेंडंट काही एक्झाम्पल यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दिलेले आहेत तर ते तुम्ही सोडवायचेत. खास करून याचे तुम्हाला नावं द्यायचेत. त्यांनी स्ट्रक्चर्स दिलेले आहेत IUPAC नेम्स. नाव कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक, पॉईंट नंबर 3 हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा तिसरा जो पॉईंट आहे मित्रांनो, मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आता जातोय आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन कडे. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज मध्ये खास करून मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की अल्किल हॅलाइड्स आणि हॅलोॲरिन्स म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा आपल्या सिलेबसचा कोर पार्ट आहे. 10.3 10 मीन्स चॅप्टर नंबर 10, 3 मीन्स तिसरा पॉईंट आहे या टॉपिकचा. या पॉईंटकडे आपण जाणार आहे. सो कुठल्या कुठल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहेत सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवायच्या अगोदर आपण लिस्टमध्ये बघूया. पहिली आहे फ्रॉम अल्कोहोल्स. मित्रांनो पहिली मेथड आहे अल्कोहोल्स पासून आपण अल्किल हॅलाइड्स बनवू शकतो. दुसरी मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. फ्रॉम हायड्रोकार्बन्स. तिसरी मेथड आहे फ्रॉम, तुम्हाला दुसऱ्या पण मेथडमध्ये जसं की तिसरी आहे फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज. याच्यात पण सब मेथड्स आहेत, काही नेम रिएक्शन्स आहेत ते आपण बघणारच आहेत. चौथी मेथड आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन जे की ॲरिल हॅलाइडच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आणि 5वी आणि शेवटची मेथड आहे जी आपल्या टेक्स्टमध्ये दिलेली ती म्हणजे सँडमेयर्स रिॲक्शन. सँडमेयर्स रिॲक्शन. सो मित्रांनो रॅपिड रिव्हिजनसाठी कधी लक्षात ठेवायचं एक रिॲक्शनला खेळत बसायचं नाही. आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन हे 5 रिॲक्शन्स आहेत आणि आपल्याला विदिन 5 मिनिट्स हे कव्हर करता येऊ शकतं कारण की आपण आता रिव्हिजनमध्ये 1 शॉट इज आवर गन शॉट. त्यामुळं आपल्याला एकाच वेळी पूर्ण टॉपिककडे जायचं आहे. सो एक रिॲक्शनला आपण नाही पाहू शकत. ॲट अ टाइम तुम्हाला ह्या 5 मेथड्स आहेत ते आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. सो लेट्स प्रोसीड 1 बाय 1. पहिली मेथड आहे मित्रांनो फ्रॉम अल्कोहोल्स. सो अल्कोहोल्स पासून कशा पद्धतीने आपण अल्किल हॅलाइड्स बनवू शकतो ते पहा.
सो दिस इज द रिप्रेझेंटेशन फॉर अल्कोहोल. मित्रांनो, अल्कोहोल पासून ज्यावेळी आपल्याला अल्किल हॅलाइड बनवायचे तर वेगवेगळ्या मेथड्स आहेत. पहिली जी मेथड आहे ती लक्षात घ्या अगोदर, ती आहे HX सोबतची रिॲक्शन. अल्कोहोलला हॅलोजन ॲसिड सोबत रिॲक्ट करणं, आणि हॅलोजन ॲसिड सोबत रिॲक्ट करताना साहजिकच टेम्परेचर आपण देणार आहोत. मग HX मध्ये कोणते ॲसिड आहेत तर त्याच्या 3 वेगवेगळ्या रिॲक्शन होतील. HX मध्ये पहिला ॲसिड आहे HCl, दुसरा आहे HBr, तिसरा आहे HI. फ्लोरीनसाठी हायड्रोजन फ्लोराईडची आपण रिॲक्शन करत नाही. सो सिम्पली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ही, तुम्ही बघू शकता इथं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल. OH मायनस निघून जाईल आणि X तिथे येईल. येणारा प्रॉडक्ट साहजिकच मित्रांनो काय येईल मग आपला RX. आणि तुम्ही बघू शकताय की OH गेला, याचा H शिल्लक आहे, म्हणजेच बाय प्रोडक्ट येणार आहे वॉटर. सो याच्यामध्ये पण डिफरंट कंडिशन्स आहेत, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघा. कुणाला ग्रोज मेथड म्हटलं आहे, कुठं ल्युकस रिएजंट वापरला आहे, काही ठिकाणी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या म्हणलं तर अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी तर कशी असणार आहे तर हायली रिॲक्टिव्ह अल्कोहोल टर्शरी असतात, ग्रेटर दॅन सेकंडरी, ग्रेटर दॅन प्रायमरी. दिस इज द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स. त्यानंतर जर कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि ZnCl2 आणि हायड्रोजन झिंक क्लोराईडचं मिक्सचर असेल तर त्याला ल्युकस रिएजंट म्हणतात मित्रांनो, ल्युकस रिएजंट म्हणतात. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत त्या तुम्हाला पाहिजेत. त्याच्यानंतर HIच्या बाबतीत ज्यावेळी आपण रिॲक्ट करतो तर त्या ठिकाणी आपण फॉस्फोरिक ॲसिडचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो रॅदर दॅन H2SO4. मग फॉस्फोरिक ॲसिड का वापरायचा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं खूप डिटेलमध्ये आपल्या बुकमध्ये छान दिलेले, ते वाचून काढा. त्यानंतर दुसरी मेथड आहे अल्किल हॅलाइड्स बनवायचे अल्कोहोलपासून, ती म्हणजेच फॉस्फरस हॅलाइड्स PX3. आता ज्यावेळी फॉस्फरस हॅलाइड्स हे X3 म्हणजे ट्रायहॅलाइड्स आहेत. सो इथं 3 मोल्स लागतात अल्कोहोलचे, लक्षात ठेवा. नंबर ऑफ मोल्स ऑफ अल्कोहोल युज्ड ॲट दिस टाइम आर 3, आणि त्यामुळे साहजिकच जो येणारा प्रोडक्ट आहे तो 3 मोल्स ऑफ RX असेल. आणि बाय प्रोडक्टमध्ये तुम्ही चेक करू शकता काय मिळू शकतं, राहिलेलं आहे H3PO3. सो इथं पण अल्किल हॅलाइड मिळतात, पण जास्त मोल्समध्ये मिळतात. आणि हॅलाइड्समध्ये पेंटा हॅलाइड पण एक आहे, फॉस्फरसचा पेंटा हॅलाइड, तो लक्षात ठेवा. तो मात्र एकच आहे, तो स्टेबल आहे, तो म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड मित्रांनो, PCl5. सो ज्यावेळी तुम्ही स्टेबल पेंटाहॅलाइड सोबत रिॲक्ट करता अल्कोहोलला त्यावेळी मिळणारा प्रॉडक्ट जो आहे, मेन प्रॉडक्ट आहे आपला अल्किल हॅलाइड. आणि खास करून PCl असल्यामुळे PCl5 असल्यामुळे RCl म्हणजे अल्किल क्लोराईड मिळतो. आणि इथं 2 बाय प्रोडक्ट मित्रांनो मिळतात, एक आहे HCl आणि दुसरा आहे तुमचा POCl3. सो प्रत्येक प्रॉडक्ट आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवायचं. इज दॅट क्लिअर? आणि अल्कोहोल पासूनची शेवटची जी मेथड आहे मित्रांनो ती आहे फ्रॉम SOCl2 थायोनिल क्लोराईड. ज्यावेळी आपण अल्कोहोलला थायोनिल क्लोराईड सोबत हीट करतो इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन आणि हाय टेम्परेचर हीटिंग असतं, हे रिफ्लक्स असतं लॉंग टर्मसाठी याला हीट करतो आणि त्यावेळी आपल्याला मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो साहजिकच अल्किल क्लोराईड तर मिळतो, परंतु याच्यातून मिळणारे जे बाय प्रॉडक्ट आहेत मित्रांनो ते आहेत दोन्ही पण गॅसेस. आणि दोन्ही गॅसेस असल्यामुळे ते सहज निघून जाऊ शकतात. म्हणूनच या रिॲक्शनला बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्किल क्लोराइड्स म्हटलं जातं, बेस्ट मेथड आहे. किंवा डार्झन्स मेथड या नावाने पण ही रिॲक्शन ओळखली जाते. सो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर कशा पद्धतीने अल्कोहोल्स पासून आपण अल्किल हॅलाइड्स बनवतोय 4 वेगवेगळ्या मेथडमधून. अल्कोहोलच्या 4 डिफरंट टेक्निक त्या सुद्धा लक्षात ठेवा, 1, 2, 3 and 4. आता जाऊया आपण आपली जी मेथड नंबर 2 आहे तिच्याकडे मित्रांनो. सो सेकंड मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हाऊ टू प्रिपेअर अल्किल हॅलाइड्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. लेट्स प्रोसीड. हायड्रोकार्बन्स मित्रांनो किती प्रकारचे आहेत? 3, खास करून ॲलिफॅटिकमध्ये, ते म्हणजे अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स. सो इथं आपण हॅलोजन ज्यावेळी आपल्याला हायड्रोकार्बनमध्ये आणायचा त्यावेळी एक आहे हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स, जे आपण हायड्रोकार्बन्स या टॉपिकमध्येच पाहिलेलं आहे. सो पहिली जी मेथड आहे हायड्रोकार्बन्स पासूनची ती म्हणजेच फ्रॉम अल्केन्स. मित्रांनो अल्केन्सचं ज्यावेळी आपण हॅलोजनेशन करतो, हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स, त्यावेळी आपण डिफ्यूज सनलाईट वापरतो. तुम्ही पाहिलेली आहे रिॲक्शन RH व्हेन इट रिॲक्ट्स विथ द हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ
H nu. We can use H nu, or the second option is diffuse sunlight. सो इथं आपण अल्केनचं हॅलोजनेशन करतो. हॅलोजनेशनमध्ये खास करून क्लोरिनेशन करतोय लाईटचा वापर करून किंवा प्रॉपर कॅटॅलिस्ट वापरून ब्रोमिनेशन, आणि आयोडिनेशन रिव्हर्सिबल आहे, पण तरी पण ते प्रॉपर ऑक्सिडायझिंग एजंट वगैरे वापरून आपण HNO3 HIO3 सारखं आयोडिनेशन पण करतो. हॅलोजनेशनमधून मिळणारा जो प्रॉडक्ट आहे आपला तो अल्किल हॅलाइड आहे. बाय प्रोडक्ट जो आहे तो HX आहे. सो ही रिएक्शन आपण हायड्रोकार्बनमध्ये पण पाहिली होती. आता ह्या रिएक्शनचा सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक आहे मित्रांनो, तो आपल्याला या रिएक्शनला जास्त फोकस करू देत नाही, तो म्हणजेच मल्टिपल हॅलोजनेशन होतं. या रिएक्शनचा ड्रॉबॅक काय आहे? मल्टिपल हॅलोजनेशन. म्हणजे फक्त अल्किल हॅलाइड मिळत नाही, एकटा अल्किल हॅलाइड मिळत नाही, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळत नाही, तर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, चार प्रकारचे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इथं मिळायला लागलेत. सो दिस इज नॉट द बेस्ट मेथड, नॉट सुटेबल मेथड. म्हणून हे पण लक्षात ठेवा, नॉट सुटेबल मेथड टू प्रिपेअर अल्किल हॅलाइड्स. आपल्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवायचे तर त्याच्यासाठी सुटेबल नाहीये. मग याच्यात आता दुसरी टेक्निक कोणती आहे? याच्यामध्ये दुसरी टेक्निक आहे ती म्हणजेच ॲडिशन ऑफ HX. ॲडिशन ऑफ HX म्हणजे हॅलोजन ऍसिड. कोणाला ऍड करायचा? टू अल्कीन्स. कोणाला ऍड करायचं? टू अल्कीन्स. कोणाला ऍड करायचं? टू अल्कीन्स. अल्कीन्सला ऍड करायचं आपल्याला हॅलोजन ऍसिड. तर मिळणारा प्रॉडक्ट काय ते आपल्याला बघायचं, ते म्हणजे अल्किल हॅलाइडच असणार. ऑफकोर्स ते अल्किल हॅलाइडच असतील. सो जर अल्किन आहे तर अल्किनला डबल बॉन्ड हा मेन कोर पार्ट आहे त्याचा. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजेच अल्किन असतात मित्रांनो, हे आपण बघितलेलं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की याला जर आपण HX ऍड केला, HX ऍड केला आपण याला, तर मिळणारा प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला अल्किल हॅलाइड मिळेल. सो इथं आपण चेक करू शकतो, एका ठिकाणी H जाईल हॅलोजन ऍसिड मधला, एका ठिकाणी H जाणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी X जाणार आहे. सो आपल्याला मिळालेला जो प्रॉडक्ट आहे मित्रांनो तो आहे अल्किल हॅलाइड. ॲडिशन असल्यामुळे बाय प्रोडक्टचा प्रश्नच येत नाही. पण इथं पण आपल्याला काही रूल्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे रूल्स आपण याच्यामध्ये पाहिले होते. ते रूल्स कुठले आहेत मित्रांनो? पहिला रूल आहे, जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर हे ॲडिशन होताना अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्ह रूल जातं. आता मार्कोनिकोव्ह रूल काय? तर अनसिमेट्रिकल अल्किनच्या बाबतीत फॉर एक्झाम्पल समजा प्रोपिन आहे. आता इथंच तुम्ही बघा, चेक करा. तर एम रूल काय सांगतो? जर समजा याला आपण HBr ऍड करतोय मित्रांनो, तर एम रूल आपल्याला हे सांगतो की जे पण ऍडिशन करायचं निगेटिव्ह पार्ट ऑफ द हॅलोजन हा असणारा निगेटिव्ह पार्ट तो कमी हायड्रोजन असलेल्या अनसॅच्युरेटेड कार्बनकडे पाठवायचा. म्हणजेच इथं 2 आहेत हायड्रोजन, डबल बॉन्डेड कार्बनला इथं 1 आहे, तर साहजिकच आपला जो Br- आहे तो CH कडे पाठवा, कमी हायड्रोजन असलेल्या अनसॅच्युरेटेड कार्बनकडे, आणि मग याला आपोआपच मजबुरीने समोर जावं लागेल. सो येणारा जो प्रॉडक्ट आहे याचा प्रोपिनचा तो असेल आयसोप्रोपिल ब्रोमाइड किंवा 2-ब्रोमो-प्रोपेन. सो दिस इज द मेजर प्रॉडक्ट. हा रूल आहे. कधी? जर प्लेन ॲडिशन असेल तर. सर याच्या इनवर्स पॉसिबल आहे का? याच्या विरुद्ध पॉसिबल आहे का? तर हो, ते सुद्धा पॉसिबल आहे. काय करावं लागतं आपल्याला अशा वेळी? तर अशा वेळी आपण काय करणार आहोत की पॅरॉक्साईड इफेक्ट वापरायचा आहे. पॅरॉक्साईड इफेक्ट काय आहे मित्रांनो? याला वेगवेगळी नावं आहेत पुस्तकात आपल्या NCERT मध्ये वेगवेगळीच आहेत. पॅरॉक्साईड इफेक्टला खरॅश इफेक्ट पण म्हणतात, खरॅश मायो इफेक्ट पण म्हणतात. आणि हे जे ॲडिशन आहे ते अँटी एम रूल आहे. खास करून हे लक्षात ठेवा, दिस ॲडिशन इज अँटी एम रूल. म्हणजे काय? जे मार्कोनिकोव्ह मध्ये घडलं काय? कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे जे हॅलोजन पाठवायचा होता त्याच्याऐवजी आता जास्त हायड्रोजन असलेल्याकडे पाठवायचं, म्हणजे पॅरॉक्साईड इफेक्ट. आता पॅरॉक्साईड इफेक्टचं पहिलं वैशिष्ट्य काय? पॅरॉक्साईडची गरज आहे. रिएक्शनमध्ये पॅरॉक्साईड असला पाहिजे. दुसरी गरज काय आहे? तर ही रिएक्शन फ्री रॅडिकल मेकॅनिझमने जाते, म्हणजे मेकॅनिझम चेंज व्हायला आहे. आणि तिसरी गोष्ट काय? दिस इज इफेक्टिव्ह ओनली इन केस ऑफ, इफेक्टिव्ह ओनली विथ HBr. कोणाला इफेक्टिव्ह आहे मित्रांनो? फक्त HBr लाही ऍप्लिकेबल आहे, HClHI ला नाही. त्याचं कारण तुमच्या 11वीच्याच बुकमध्ये आहे, ते चेक करा. HClHI चा काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे पॅरॉक्साईड इफेक्ट तिथं घडत नाही. HBrच्या बाबतीत मात्र हे फॉलो पॅरॉक्साईडचा घेतला जाऊ शकतो. आता आपण तेच एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल प्रोपिन, मागचंच एक्झाम्पल.
हा आहे आपला प्रोपीन, याला आपण HBr ऍड करतोय मित्रांनो. सपोज HBr ऍड केला, ऍड केल्यानंतर आर वरती आहे पेरॉक्साइड, कुठलाही पेरॉक्साइड, सोडियम पेरॉक्साइड, बेन्झोइल पेरॉक्साइड, हायड्रोजन पेरॉक्साइड, कोणता तरी पेरॉक्साइड आहे. तर यावेळी आता जो हॅलोजन पार्ट आहे तो होमोलायटिकली ब्रेक झाल्यामुळे ब्रोमीन रॅडिकल असणार. सो मेकॅनिझम चेंज होईल आणि जास्त हायड्रोजन असलेल्याकडे ब्रोमीन जाईल, कमी हायड्रोजन असलेल्याकडे हायड्रोजन जाईल. सो दॅट वी विल गेट द प्रॉडक्ट ॲज 1 ब्रोमोप्रोपेन. 2 ब्रोमोच्या ऐवजी आता प्रॉडक्ट काय मिळाला मित्रांनो, 1 ब्रोमोप्रोपेन मिळाला. एम रूल ज्यावेळी वापरला आपण तर त्यावेळी 2 ब्रोमो प्रॉडक्ट मिळाला होता. पेरॉक्साइड वापरला तर आपल्याला आता काय मिळालाय, 1 ब्रोमोचा प्रॉडक्ट मिळालाय. सो यावरून समजून घ्या की ही सुद्धा रिएक्शन खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला बोर्ड ॲज वेल ॲज सीईटी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोर्ड ॲज वेल ॲज सीईटी दोन्हीसाठी हमखास क्वेश्चन जिथं विचारला जातो ती रिएक्शन म्हणजे सी ॲडिशन ऑफ HX2 अल्कीन्स, अनसिमेट्रिकल अल्कीन्स, पेरॉक्साइड आणि यम रूल, ह्या दोन्हीचं डिस्टिंग्विश लक्षात ठेवा. त्यानंतर आपण तिसरी जे मेथड आहे अल्किल हॅलाइड्स बनवण्याची त्या मेथडकडे जातोय. थर्ड अँड इम्पॉर्टंट मेथड इज फ्रेंड्स फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज. एक्सचेंज म्हटलं की नावातच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, हॅलोजन एक्सचेंज म्हणजेच हॅलोजनच असणार, त्याचीच अदला बदल केली जाणार आहे. हॅलोजन एक्सचेंजमध्ये मुख्यतः 2 रिएक्शन्स येतात मित्रांनो. खास करून मी थोडंसं वेगळ्या कलरने दाखवतो. दोन्ही नेम रिएक्शन्स आहेत. पहिली आहे फिनकेलस्टेन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे ही, फिनकेलस्टेन रिएक्शन. कसं लक्षात ठेवायचं बोर्डाला, काहीतरी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल, कारण अगोदर मी तुम्हाला रिएक्शन कशी घडते ते सांगतो. इथे एक तर अल्किल क्लोराइड असेल किंवा अल्किल ब्रोमाइड असेल मित्रांनो, आणि तुम्हाला याला रिॲक्ट करायचंय कोणासोबत, तर सोडियम आयोडाईड सोबत रिॲक्ट करायचंय. कोणासोबत रिॲक्ट करायचंय, सोडियम आयोडाईड सोबत रिॲक्ट करायचंय. तुम्ही चेक करू शकता मल्टिपल टाइम्स या ठिकाणी तुम्हाला आयोडीन दिसतोय. आयोडीनचा आय फिनकेलस्टेन मध्ये पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. सो नंबर ऑफ टाइम्स जिथं आय आला ती म्हणजे सोडियम आयोडाईड. म्हणजे मिळणारा प्रॉडक्ट जे आहे या रिॲक्शन मध्ये तुम्हाला लक्षात येईल, द रिएक्शन ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन, ड्राय ॲसिटोन आपल्याला वापरावा लागतो. हॅलोजन, क्लोरीन काढा, ब्रोमीन काढा, आयोडीन जोडा, मिळणारा प्रॉडक्ट जो आहे तो तुम्हाला RI मिळेल. RI म्हणजे काय, अल्किल आयोडाईड. आणि रिमेनिंग जो सॉल्ट आहे मित्रांनो त्याचं प्रेसिपिटेशन होऊन जाईल. क्लोराइड असेल तर NaCl असेल ज्याचं प्रेसिपिटेशन होईल, ब्रोमाइड असेल तर NaBr असेल. सो फिनकेलस्टेन रिएक्शन इज वन ऑफ द हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन ज्याच्यामध्ये खास करून अल्किल आयोडाइड्स बनवले जातात. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन ऑफ दिस टॉपिक. आतापर्यंत बऱ्याच वेळा क्वेश्चन बोर्डाला विचारला गेलेला आणि या वर्षीच्या CETला आणि बोर्डला सुद्धा याच्यावर क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे ही रिएक्शन अवश्य करा मित्रांनो. खूप सोपी रिएक्शन आहे. क्लोरीन ब्रोमीनला काढायचं, आयोडीन जोडायचं. लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट रिएक्शन ऑफ दिस हॅलोजन एक्सचेंज, दॅट इज सॉर्ट्झ रिएक्शन. सॉर्ट्झ रिएक्शन मध्ये मित्रांनो काय होतंय ते पण आपण बघणार आहे. सॉर्ट्झ रिएक्शन, what happens in Swartz reaction? This is again one of the name reaction in case of halogen exchange. Swartz reaction मध्ये होतं काय, परत एकदा अल्किल क्लोराइड आणि अल्किल ब्रोमाइड. हा आहे अल्किल क्लोराइड किंवा हा आहे अल्किल ब्रोमाइड. याला आपल्याला रिॲक्ट करायचं मित्रांनो मेटॅलिक फ्लोराइड सोबत. आता आपण इथं सिल्वर फ्लोराइड वापरला, तुम्ही मर्क्युरस फ्लोराइड देखील वापरू शकता. इथं मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तुम्हाला साहजिकच अल्किल फ्लोराइड असेल. सो आतापर्यंतच्या सगळ्या मेथडमध्ये चेक करा कुठेही आपण अल्किल फ्लोराइड बनवला नाही, पण या रिएक्शन मध्ये मात्र आपण काय बनवतोय, अल्किल फ्लोराइड बनवत आहोत. सो अल्किल फ्लोराइडची एकमेव रिएक्शन म्हणजे स्वार्ट्झ रिएक्शन. कसं लक्षात ठेवणार, स्वार्ट्झ म्हणजे फक्त अल्किल फ्लोराइड कुठं बनवला जातो, स्वार्ट्झ रिएक्शन मध्ये फक्त. सो फक्त वरून लक्षात ठेवा अल्किल फ्लोराइड बनतो याच्यामध्ये, आणि बाय प्रोडक्ट मध्ये जो सॉल्ट आहे AgCl वगैरे त्याचं प्रेसिपिटेशन होऊन जाईल. सो ह्या झाल्या सगळ्या अल्किल हॅलाइडच्या रिएक्शन्स. तुम्ही बघा पहिल्या 3 ज्या रिएक्शन आहेत मित्रांनो, फ्रॉम अल्कोहोल्स अल्किल हॅलाइड बनवले, त्यानंतर फ्रॉम हायड्रोकार्बन्स अल्केन्स पासून अल्किल हॅलाइड, अल्किन्स पासून अल्किल हॅलाइड, त्यानंतर पेरॉक्साइड इफेक्ट आहे, मार्कनी कॉज रूल आहे त्याच्यामध्ये. तिसरी जी रिएक्शन आहे हॅलोजन एक्सचेंज, त्याच्यामध्ये फिनकेलस्टेन पण आहे, स्वार्ट्झ पण आहे. आता आपण जातोय चौथी रिएक्शन याच्यातली मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये, ती म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन.
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये काय होत असेल? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये तर एक इलेक्ट्रोफाइल काढला जातो, दुसरा इलेक्ट्रोफाइल तिथे आणला जातो आणि ह्या रिएक्शन खास करून मित्रांनो पॉसिबल आहेत एरिल हॅलाइड्ससाठी. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणलं की डोळ्यासमोर आणायचं एरिल हॅलाइड्स. कारण आपण 11वी मध्ये सुद्धा एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये फ्रायडल क्राफ्ट्स अल्कायलेशन, फ्रायडल क्राफ्ट्स एसायलेशन रिएक्शन्स पाहिल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बेन्झिनचं कशा पद्धतीने हायड्रोजन काढून त्या ठिकाणी आपण अल्किल ग्रुप एसाइल ग्रुप आणला होता. तीच प्रोसिजर इथं पण करणार आहोत आपण. फक्त इथं आपल्याला काय की प्लेन बेन्झिनच्या ऐवजी आपण बेन्झिन सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट सुद्धा घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज इथं आहे आपला टोलिन मित्रांनो. आता टोलिनचं जर ब्रोमिनेशन केलं तर हा CH3 ऑलरेडी अल्किल ग्रुप आहे, तो ऑर्थो पॅरा डोनेटिंग आहे. मग जर आपण ब्रोमिनेशन केलं तर साहजिकच ऑर्थो किंवा पॅरालाच तो ब्रोमिन जाणार आहे, कारण CH3 हा ऑर्थो पॅरा डोनेटिंग आहे. हा झाला ऑर्थो ब्रोमोटोलिन. आणि दुसरा प्रोडक्ट एक मिळेल मित्रांनो, आणि तो कुठला असेल तर तो असेल पॅरा ब्रोमोटोलिन. बाय प्रोडक्ट मध्ये तुम्ही ट्वाइस HBr घेऊ शकता, कारण हे 2 मोल्स वगैरे तुम्हाला वापरावं लागेल. सो सिंपल आहे. बेन्झिनचे हायड्रोजन काढायचे आणि त्या ठिकाणी हॅलोजन आणायचे. सो दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोएरिन्स. ओके. आता तुम्ही ऑलरेडी इथं आपण हॅलोएरिन्स बनवतोय आणि कशापासून बनवतोय तर बेन्झिन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह. सर मी इथं बेन्झिन वापरू शकतो? वापरू शकता. आपण ऑलरेडी आपण ते हायड्रोकार्बन्स मध्ये बघितलं होतं, म्हणून बेन्झिनचा क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन वगैरे बनवला नाही, बनवत बसलो नाही आपण. का? कारण आपण त्याचे पण इतर पण जे डेरिव्हेटिव्ह आहेत हायड्रोकार्बनचे ते बघायला पाहिजे. सो आता याचे पण काही ड्रॉबॅक्स आहेत. ड्रॉबॅक्स कुठले आहेत तर ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन फास्ट होऊ शकतं मित्रांनो. आयोडिनेशन जे आहे ते रिव्हर्सिबल आहे. जसं तिथं होतं अल्किल हॅलाइडच्या बाबतीत तसंच इथं पण आहे. काय करावं लागेल तर HNO3 HiO4 वगैरे सारखे ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला वापरावे लागतात, तर ते HIला बाजूला काढून रिएक्शन प्रॉपर घडू शकतात. आणि फ्लोरिनेशन तर पॉसिबल नाही, कारण हायली कसं आहे अनकंट्रोल्ड रिएक्शन आहे ती. फ्लोरिनेशनची जी रिएक्शन आहे मित्रांनो ते हायली अनकंट्रोल्ड आहे. म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपण हॅलोएरिन्स बनवतो. लक्षात ठेवा, अगोदरच्या 3 मेथडमध्ये आपण अल्किल हॅलाइड्स बनवलेत, या मेथडमध्ये आपण हॅलोएरिन्स बनवलेले आहेत. मग आता याच्यामध्ये एकच रिएक्शन राहते मेथड ऑफ प्रिपरेशन, ती म्हणजेच आणि ती सगळ्यात महत्त्वाची ती सुद्धा आहे नेम रिएक्शन, सँडमेयर्स रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे मित्रांनो? सँडमेयर्स रिएक्शन. आता सँडमेयर्स रिएक्शन घडताना 2 स्टेपमध्ये घडते. सगळ्यात अगोदर सँडमेयर्स रिएक्शन मध्ये होतं काय तर सँडमेयर्स रिएक्शनचा जो सबस्ट्रेट आहे ज्याच्यापासून रिएक्शन सुरू होते मित्रांनो तो आहे आपला ॲनिलीन. ॲरोमॅटिक अमाइन आहे, वन ऑफ द मोस्ट फेमस ॲरोमॅटिक अमाइन ॲनिलीन. ॲनिलीनला जर आपण NaNO2 प्लस HCl, कोणता HCl तर कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲट 273 केल्विन टेम्परेचर, 273 केल्विनला आपल्याला त्याला हिट करायचं. इट मीन्स 0 डिग्री सेल्सिअस. सो कमी तापमानाला हिट करायचंच म्हणतोय मी, हिट नाही करायचं तर आईस कोल्ड कंडिशनला त्याला आपल्याला रिॲक्ट करायचं आहे. माझ्या जनरल बऱ्याच रिएक्शनला हिटिंग येतं म्हणून, पण ही एक अशी रिएक्शन आहे एक्सेप्शनल रिएक्शन जी की आईस कोल्ड कंडिशनला घडते मित्रांनो. आईस कोल्ड कंडिशन इथं लिहूनच देतो मी तुम्हाला. आईस कोल्ड म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला ही रिएक्शन घडते. आता याच्यामध्ये काय करायचंय बघा, याच्यातून तुम्हाला इन सिटू HNO2 मिळतो. काय मिळतो? नायट्रस ऍसिड मिळतो मित्रांनो. आणि त्याला जर आपण याच्यासोबत रिॲक्ट केलं तर तुम्हाला N2 प्लस आणि X मायनस म्हणजे Cl मायनस, याचा अर्थ बेन्झीन डायझोनियम क्लोराईड मिळतो. काय मिळाला? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड मिळाला, जो की मोस्ट स्टेबल डायझोनियम सॉल्ट आहे. आणि या डायझोनियम सॉल्टला जर आपण डायझोनियम क्लोराईडला जर आपण मित्रांनो एकतर दोन्ही पण मिळू शकतात इथं CuCl इन HCl कॉपर क्लोराईड असेल किंवा कॉपर ब्रोमाइड असेल,
तर आपल्याला दोन्ही प्रकारचे हॅलोएरिन्स मिळतात. जर आपण वरचा वापरला तर आपल्याला क्लोरोबेन्झीन मिळतो मित्रांनो, आणि जर आपण खालचा वापरला कॉपर ब्रोमाइडवाला तर आपल्याला ब्रोमोबेन्झीन मिळतो. दोन्ही ठिकाणी बाय प्रोडक्ट डायनायट्रोजन गॅस आहे जो इव्हॉल्व होतो. सो दिस इज मोस्ट फेमस रिएक्शन ऑफ युअर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सँडमेयर्स रिएक्शन, आणि जी खूप सोपी आहे. पहिली स्टेप तुम्हाला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार करायचा आहे, आणि दुसरी स्टेप तुम्हाला बेन्झीन डायझोनियम क्लोराईडचा हॅलोएरिन तयार करायचा आहे. विषय खलास. तुम्ही डबल रिपीट करून बघा, आणि खूप सोप्या पद्धतीने आपण सर्व मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिलेले आहेत. परत एकदा रिकॅप करूया, कारण पुढे जाताना तुम्ही मागचे विसरू शकता. इथं पाहू शकता तुम्ही की डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज नंतर आपण गेलेलो आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन किती मेथड्स आहेत? 5. फ्रॉम अल्कोहोल्स, फ्रॉम हायड्रोकार्बन्स, फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज, इलेक्ट्रोफिलिक आणि सँडमेयर्स रिएक्शन. 1 बाय 1 सगळ्या मेथड्स पण आपण पाहिल्या. अल्कोहोलच्या किती आहेत, त्यानंतर अल्किन्स ॲडिशन पाहिलं, यम रूल पाहिला, पेरॉक्साईड इफेक्ट पाहिला, त्याच्यानंतर आपण फिल्केस्टेल रिएक्शन पाहिली, त्याच्यानंतर आपण स्वार्ट्झ रिएक्शन देखील पाहिली. कुठं काय होतं ते आपण बारकाईने बघतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये आपण हॅलोएरिन्स तयार केले, आणि सँडमेयर्स रिएक्शनमध्ये सुद्धा आपण हॅलोएरिन्स तयार केले. सो दीज आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स एज वेल एज हॅलोएरिन्स. Within 2 minutes break, I will come back and we will proceed for the next point of this topic, that is 4th point, physical properties of alkyl halides and aryl halides. सो मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स आणि हॅलोएरिन्स आपण बघितलं मित्रांनो. तिसऱ्या पॉईंटमध्ये अल्कोहोल्स पासून कशा पद्धतीने आपण अल्किल हॅलाइड्स बनवू शकतो. तर HX आहे, HX न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला अल्किल हॅलाइड बनवता येऊ शकतो अल्कोहोल पासून. ग्रूज प्रोसेस पण म्हणतात पाहायला. त्याच्यानंतर HCl आणि हायड्रोजन क्लोराईड असेल तर त्याला RCl क्लोराईड. आता इथं अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी खूप महत्त्वाची, ती पण दिलेली तुम्हाला मगाशीच मी म्हटलं. ल्युकस रिएजंट कसा असतो ते पण पहा. त्यानंतर HBr कसा तयार केला जातो इन situ NaBr H2SO4 पासून. सोडियम आयोडाईड आणि H3PO4. H2SO4 च्या ऐवजी हा का वापरतात, त्याचा एक खूप छान प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. तुम्हाला आन्सर त्याचं द्यायचं आहे. ना आल्यास मी नक्की तुम्हाला सांगेल. मला कमेंटमध्ये सांगा सर सांगा, मग मी सांगतो. पण शोधा की काय आहे कारण, की HIच्या बाबतीत आपण हे वापरतो, H2SO4 च्या ऐवजी फॉस्फरिक ॲसिड वापरतो. त्याच्यानंतर फॉस्फरस हॅलाइडमध्ये PX3PCl5 आत्ताच आपण बघितलं. थायोनिल क्लोराईड आहे, डायझन्स प्रोसेस पण म्हणतात त्याला. इट इज नॉट गिवन इन युअर बुक्स. नाव प्रोसिडिंग टू द हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्समध्ये हॅलोजनेशन ऑफ अल्केन दिलंच नाही, कारण ते हायड्रोकार्बन्स टॉपिकमध्येच होतं. आता इथं ॲडिशन ऑफ HX मात्र दिलेले. मार्कोनिकॉज रूल एक आहे, आणि पेरॉक्साईड इफेक्ट. त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल जे आहेत हे ट्राय करा. मी आपल्या यूट्यूबच्या शॉर्ट्सवरती हे सगळं दिलेलं आहे. हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करून तिथं सांगितलेले. सो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. तुमच्या इम्पॉर्टंट सगळे जे पण कन्सेप्ट आहे ते तिथं दिलेलं असल्यामुळे तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याचा फायदा होणार आहे बोर्ड आणि CETसाठी. इलेक्ट्रोफिलिक हॅलोजन एक्सचेंजमध्ये फिनकेल्स्टेन स्वार्ट्झ आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघा इथे. त्याच्यानंतर सँडमेयर्स रिएक्शन. सो आपण इथपर्यंतचा पार्ट कव्हर केलेला आहे. आता आपण जातोय फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजमधून खास करून आपण कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, तर इथं पण आपण इन शॉर्ट याला पाहणार आहे. 10.4 कडे आपण जातोय मित्रांनो. 4था पॉईंट आपला या टॉपिकचा फिजिकल प्रॉपर्टीज. सो फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये खास करून 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात मित्रांनो. पहिला आहे की नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिला पॉईंट आहे जो आपल्याला विचारात घ्यायचा आहे मित्रांनो, तो म्हणजे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. दुसरा पॉईंट आहे जो आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजेच बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल अँड एरिल हॅलाइड्स. आणि तिसरा पॉईंट आहे जो आपल्याला इथे विचारात घ्यायचा आहे तो म्हणजेच सोल्युबिलिटी. सो खास काही क्वेश्चन्स याच्यावरती आलेले दिसत नाही आहेत मागच्या बोर्ड आणि एंट्रन्स एक्झाममध्ये. कुठंतरी रिअरली एखादा दुसरा क्वेश्चन आलेला आहे, तरी पण आपण जस्ट याला एक डिस्कशन देणं गरजेचं आहे. पहिला जो आपला फिजिकल प्रॉपर्टीचा पॉईंट आहे मित्रांनो तो आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, ज्यावेळी अल्किल हॅलाइड्स असू देत किंवा ॲरिल हॅलाइड्स असू देत, त्यांच्यामध्ये कार्बन हॅलोजन जो बॉन्ड आहे मित्रांनो, तो खास करून खूप महत्त्वाचा आहे, कार्बन हॅलोजन बॉन्ड. आता इथं तुम्ही चेक करू शकता, हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, कार्बनची मात्र कशी आहे, कमी आहे. सो कार्बनवर चार्ज येणार डेल्टा पॉझिटिव्ह आणि हॅलोजनवर चार्ज असणार डेल्टा निगेटिव्ह. इट मीन्स दिस कोव्हॅलंट बॉन्ड इज पार्शियली कोव्हॅलंट बॉन्ड. सो CX bond is partially covalent bond, partially polar covalent bond. कसा बॉन्ड आहे मित्रांनो, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की जसं जसं आता तुम्ही जर बघितलं इथं की इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये मग कोणती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, तर पोलॅरिटी आली आहे, म्हणजेच डायपोल मोमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे, जो की बॉन्ड पोलार असल्यामुळं बऱ्याच प्रॉपर्टीजला व्हॅरी करणार आहे. खास करून ज्यावेळी आपण आता याचे समजा आपल्याला बॉइलिंग पॉईंट बघायचा याचा, सो बॉइलिंग पॉईंट जर पाहायचा असेल तर बॉइलिंग पॉईंटवरती परिणाम कसा होतो ते पण आपण बघूया. बॉइलिंग पॉईंट, सो हॅलोजनची साईज जशी जशी वाढत जाते मित्रांनो, तसं तसं बॉइलिंग पॉईंट वाढत जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता इथं आता की समजा फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, तर याच्यात सगळ्यात जास्त साईज कोणाची आहे, तर तुम्ही बघू शकता इथं सगळ्यात जास्त आहे मित्रांनो आयोडीनची. साहजिकच मग जर तुम्हाला बॉइलिंग पॉईंट ऑर्डर विचारली तर RF इज लेस दॅन RCl इज लेस दॅन RBr इज लेस दॅन RI अशी ऑर्डर येईल, कारण हॅलोजन्स अल्किल ग्रुप तर आपण सेम ठेवणार आहे. इथं जर अल्किल ग्रुप सेम ठेवला तर साहजिकच साईज वाढत जाते हॅलोजनची आणि मग बॉइलिंग पॉईंट ऑर्डर तुम्हाला अशी दिसेल. आता दुसरी गोष्ट आहे मॉलिक्युलर मास, इन्क्रीजिंग मॉलिक्युलर मास. आता हे इथं सांगण्यापेक्षा तुम्ही इथं पहा, आपल्या बुकमध्येच ते खूप छान पद्धतीने दिलेलं आहे. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. बॉइलिंग पॉईंट तुम्ही चेक करू शकता, सेम अल्किल ग्रुप फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. सो तुम्ही पाहू शकता की इथं जे पण बॉन्ड एन्थाल्पी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या पण मेन्शन केलेल्या आहेत. त्यामुळं साहजिकच इथं जर बॉइलिंग पॉईंट ऑर्डर पाहिली तर 194, 248, 276, 315. इट मीन्स हॅलोजनची साईज वाढत गेली की बॉइलिंग पॉईंट आपोआप वाढतो, पहिला मुद्दा. त्यानंतर जसं जसं हॅलोजनची साईज वाढते तसं तसं आपोआपच बॉन्ड लेंथ पण काय होईल मित्रांनो, वाढेल. कारण एकच अल्किल ग्रुप आणि समोरचा हॅलोजन साईज वाढत जात असेल तर बॉन्ड लेंथ वाढेल. 139, क्लोरीनची पहा 178, ब्रोमीन 193 आणि आयोडीन 214. इट मीन्स बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. आणि साहजिकच बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्ट्रेंथ कसं असतं मित्रांनो, अपोजिट असतं. ज्यावेळी बॉन्ड लेंथ वाढते तर बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल, कमी. मग विकेस्ट बॉन्ड कुठला असं आपण क्वेश्चन विचारू शकतात ते. सो ज्याची बॉन्ड लेंथ जास्त तो विकेस्ट बॉन्ड, म्हणजे CH3I हा बॉन्ड लवकर ब्रेक होईल. आणि सगळ्यात उशिरा म्हणजे ज्याला जास्त बॉन्ड एन्थाल्पी लागते बॉन्ड तोडण्यासाठी 452, तर म्हणजे CF आहे. सो बॉन्ड एन्थाल्पी तुम्ही इकडे बघा कमी होत जाते. बॉन्ड एन्थाल्पी कमी होत जाते म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ काय होत जाते, कमी होत जाते. बॉन्ड एन्थाल्पी आणि बॉन्ड स्ट्रेंथ डायरेक्टली पॅरलल आहेत एकमेकाला, लक्षात ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. आणि बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एन्थाल्पी इनव्हर्स आहेत. सो हा पॉईंट तुम्ही कायम लक्षात ठेवायचा मित्रांनो, काय तर बॉन्ड लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ इज आता अगोदर काय घेऊयात, बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल करतो मी. बॉन्ड लेंथ कमी आहे तर बॉन्ड एन्थाल्पी कशी असेल, जास्त असेल. बॉन्ड एन्थाल्पीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एन्थाल्पी. आणि दुसरी गोष्ट, बॉन्ड स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एन्थाल्पी. जेवढी बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असेल, जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असेल तेवढीच बॉन्ड एन्थाल्पी कशी असेल, जास्त असेल. सो ह्या दोन गोष्टी पण इथं खूप महत्त्वाच्या आहेत, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाणार आहेत. बॉइलिंग पॉईंटचं पण तुम्हाला ऑर्डर लक्षात आली पहा इथं. RI हॅलोजनची साईज जास्त असल्यामुळे साहजिकच त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. आता आपण जातोय की मॉलिक्युलर मास वाढते बघा, हॅलोजन सेम आणि अल्किल ग्रुपची साईज वाढत चालली तर बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढत चालला. इथं 248 आहे, इथं किती आहे 351 आहे. याचा अर्थ दुसरा जो पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंटवर इम्पॅक्ट करणार तो म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ अल्किल ग्रुप. ॲज द मॉलिक्युलर मास ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीजेस देन द साईज ऑफ that is boiling point of the alkyl halide
इन्क्रीजेस. आता तिसरा जो पॉईंट आहे आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स. आयसोमेरिक अल्किल हॅलाइडला काय करायचं मित्रांनो, ब्रँचिंग वाढली की बॉइलिंग पॉईंट कमी होतो. तुम्ही चेक करा इथं किती आहे, एन ब्युटिल ब्रोमाइड 375. आता एक ब्रँच तयार झाली, सपोज ब्रोमिन साईडला आला सेकंडरीला तर 364, दोन ब्रँचेस तयार झाल्या तर 346. इट मीन्स फॉर आयसोमेरिक हॅलाइड्स सारखा अल्किल ग्रुप म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण स्ट्रक्चर वेगळं आहे, तर त्यावेळी आपोआपच काय होतंय, सरफेस एरियाचा फरक पडतो आणि ब्रँचिंग वाढली की बॉइलिंग पॉईंट कमी होतो. हा झाला दुसरा पॉईंट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रमाणे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीच्या बाबतीत परत एकदा नीट ऐका, जरी बॉन्ड पोलार असेल, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड अल्किल हॅलाइडचा, तरी पण तो वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्डिंग बनवत नाही. त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग न बनवल्यामुळे वॉटरसोबत तो वॉटरमध्ये सोल्युबल नाही. सो इथं स्पष्टपणे दिलेलं आहे तुम्हाला अल्किल हॅलाइड्स, हे पहा, इट इज ड्यू टू इनॅबिलिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर. Attraction between alkyl halide molecules is stronger than between the alkyl halide and water. Alkyl halides are soluble in non-polar organic solvents. Water मध्ये ते insoluble आहेत, moderately polar, they are insoluble in water. Insoluble in water. Alkyl halide water मध्ये insoluble आहेत आणि non-polar organic solvent मध्ये मात्र ते soluble आहेत. तीच गोष्ट आहे aryl halides बाबतीत. Aryl halides are insoluble in water. ते पण वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहेत आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये मात्र ते सोल्युबल आहेत. थोडासा एक खूप महत्त्वाचा